आपण सर्व आधी आपण प्रकर्षाने नाव घेतो महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आध्यात्मिक अधिष्ठान म्हणून संत सावता माळी आणि यांच्या विचारावर चालणारा हा समाज. कोणालाही जरी विचारलं तर सगळ्यात चांगला समाज कोणता, मन मिळवू समाज कोणता, तर तो माळी समाजाचं आपसुकच नाव घेईल. याचं कारणही असंच आहे की आपल्या मनामध्ये फार कोणाच्या विषयी फार असूया नसते, कोणाचाही आपण आवाज सहन करून घेतो. म्हणूनच कदाचित आपल्याला समाजामध्ये मायाळू लोक म्हणून आपली एक ख्याती आहे आणि अशीच ख्याती आपल्याला पुढे चालून सुद्धा आपल्याला टिकवायची आहे. असो, या ठिकाणी आपण लगेचच त्याचा सर्वस्वी वाटा जर असेल तो सावित्रीबाई फुले यांचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण सर्व आयोजकांना माझी अशी विनंती आहे की सावित्री वंदना आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि सावित्री वंदनेचा जो कागद आहे, जे हँडबिल आहे, ते आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आजचे जे पाहुणे आहे आणि आजचा हा दिमागदार जो कार्यक्रम सुरू होत आहे, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आमंत्रित आहे माननीय श्री वसंतरावजी खैरनार सर, अध्यक्ष महात्मा फुले विकास मंडळ नाशिक. आणि आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राप्तिताई विलासराव मारोटकर, नगराध्यक्षा नांदगाव खंडेश्वर, सोबतच कैलासराव तानकर, PM डहाके, लक्ष्मणराव सुडोकार, माननीय श्री दिगंबररावजी गुंजकर, चंद्रशेखर लहाबर, माननीय श्री ज्ञानदेवराव चव्हाणे, माननीय श्री कैलासराव नागोलकर, माननीय श्री अशोकराव पाटील, ज्ञानेश्वररावजी एखंडे, परशुरामजी बोराडे, माननीय कृष्णाभाऊ मारोटकर, केशवराव खुरर, माननीय श्री किशोर घरटे सर, वासुदेवराव बोराडे साहेब, माननीय प्राध्यापक काशीनाथ लाहोरे सर, शिवाजीराव नांदगावकर सर, प्रकाशभाऊ मारोटकर, अक्षयभाऊ पारसकर, कांताताई लोमटे, मधुकरजी पाटील, मधुकरराव कोळसे, बाळासाहेब झगडे, राजेंद्रजी वाट, विजयराव मडके, बाबूरावजी नागोलकर, पुंडलिकराव पायगड, तुळशीरामजी ढोरे, अरुणभाऊ सुडोकार, अनिलजी माडी, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्याला सावित्रीबाई यांचं कार्य जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अधोरेखित झालं पाहिजे. म्हणून दीपो नाशयते धातम् धनारोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवतीव दीपा ज्योतिर्नमोस्तुते. गुलामी
केला दलितांचाही भूमिका आणि विद्वानाही आधार हे सावित्री माता उजळली तो आधार पसरला तुझा पसरला बालपणी लग्न झाला आमच्या मातेत कोणाला जुळवानी नाही बालपणी लग्न होऊन सुद्धा संसारातला भाग केला योगीवांना साथ दिली आणि क्रांती घडवून आणली बालपणी तू संसाराचा सोशिला दिले ज्योतिबाने स्त्री जातीचा केला तुला नाही कधी उरणार माते थोर तुझे उपकार तुला आम्ही दिन स्मरणार तुला आम्ही दिन पूजणार हे सावित्री माता गुरुवंती तो आता पसरला पसरला हे सावित्री माता गुरुवंती तो आता हे सावित्री माता गुरुवंती तो खैरनार सर सोबतच उद्घाटक म्हणून सौ प्राप्तिताई विलासराव मारोटकर नगराध्यक्षा नांदगाव खंडेश्वर सोबतच आजच्या या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर यांना माझी अशी नम्र विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं. यामध्ये सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री वसंतरावजी खैरनार सर, अध्यक्ष महात्मा फुले विकास मंडळ नाशिक, सोबतच नांदगाव खंडेश्वर येथील प्रथम नागरिक प्राप्तिताई विलासराव मारोटकर, त्यानंतर सन्माननीय कैलासरावजी तानकर, माननीय श्री PM डहाके सर, त्यानंतर सन्माननीय लक्ष्मणराव सुळोकर सर, आदरणीय श्री दिगंबररावजी गुंजकर सर, माननीय ॲडव्होकेट चंद्रशेखर लहाबर साहेब, सन्माननीय श्री ज्ञानदेवराव चव्हाणे साहेब, सोबतच माननीय श्री डॉक्टर कैलासरावजी नागोलकर साहेब, तसेच सन्माननीय अशोकराव पाटील साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट श्री ज्ञानेश्वररावजी देखांडे, सन्माननीय श्री परशुरामजी बोराडे साहेब, सन्माननीय रामदासजी मारोटकर सेवानिवृत्त तहसीलदार बुलढाणा, सोबतच श्री गजाननराव टाफे, सन्माननीय कृष्णभाऊ मारोटकर, सन्माननीय केशवराव पुरत साहेब, तसेच आदरणीय किशोरजी पण योगायोगाने माझा राजयोग म्हणा की काही म्हणा, देवाच्या कृपेने आज ज्या नांदगाव खंडेश्वर शहरातील समाज बांधवांनी आणि इतर समाज घटकांनी माझ्या पाठीवर जी आशीर्वादाची थाप दिली आहे, त्यांच्या कृपेने मी आज नांदगाव नगरपंचायतची नगराध्यक्ष म्हणून तुमच्या समोर तुमची मुलगी उभी आहे. सावित्रीबाई फुले यांचे विचार एका चिमुकलीने
आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे फार कौतुक, कारण एवढं सगळं बोलणं एका लहान मुलीला हे अशक्य असतं. आणि या ठिकाणी सगळे समाज बांधव एकत्र येऊन जो माझा मान वाढवला, इथे माझा जो आयोजकांनी सत्कार समारंभ घेतला, त्यासाठी मी खरंच तुमची आभारी आहे, ऋणी आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. तुम्हाला सुद्धा म्हणायचं आहे, आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्मवंश, जात समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. भारत माता की भारत माता की जय. विमोचनासाठी या ठिकाणी हजर राहावं, जागेवरच उभं राहावं. सोबतच या ठिकाणी जी सावित्री वंदना म्हणून आपल्या समोर म्हटल्या गेली, या सावित्री वंदनेचं सुद्धा विमोचन आपल्याला करायचं आहे. अनुबंध या पुस्तकाचे विमोचन सन्माननीय अध्यक्ष, सोबतच उद्घाटक म्हणून प्राप्तीताई नांदगावकर. राज्याच्या संपूर्ण भारत म्हणजे देशाचं, भारत देशासाठी त्यांनी अनेक सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. 2024-25 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे संपन्न झालेल्या नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप गेम मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. सोपी कामगिरी नाही. त्या परिस्थितीत त्यांनी पतीचा जो काही एक व्यवसाय होता तो पुढे सांभाळला, नाश्ता गाडीचा व्यवसाय होता तो पुढे त्यांनी रेटला आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले आणि आज एक नगरसेविका म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. परमपूज्यने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, राजा सगत, सावता माळी या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. हिरेमाळी समाज बहुउद्देशीय संस्था अकोला अमरावती याच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा प्रसंगी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय खैरनार साहेब, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मुस्कर साहेब, कोळसे महाराज, उपस्थित सर्व मंचावरील आदरणीय बांधव आणि समोर उपस्थित सर्व समाज बांधवांनो, आपला वेळ जास्त घेणार नाही. 2 गोष्टी 2 मिनिटांमध्ये सांगेल आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवेल. मध्यंतरी या सभागृहामध्ये रदाळसारखं असं वातावरण जरी निर्माण झालं असेल, परंतु बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, युवक युवती परिचय मेळावा हा नुसतं युवक किंवा युवतींचा विवाह करण्यामागचा उद्देश नसून या माध्यमातून समाज बांधव एकत्रीकरण करण्याचा सुद्धा उद्देश या मेळाव्याचा मागचा आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज आम्ही या ठिकाणी समाजाचे 4 ते 5 नगरसेवक एका गावामध्ये आम्ही निवडून आलो. ही समाजाची उत्पत्ती आहे आणि हे कशामुळं नांदगावकर साहेब शक्य झालं तर तुम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळं, तुम्ही आयोजित केलेल्या एकसंघ समाजामुळं, जे नांदगावकर साहेबांनी आणि आदरणीय अविनाश भाऊ भोजापुरेंनी अमरावती शहरामध्ये जे समाजाचं वृक्ष लावलं आणि महाराष्ट्रभर वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये निर्माणी समाजाच्या छोट्या छोट्या गावात सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी उभे राहत आहेत. परंतु त्याचं पहिली सुरुवात खऱ्या अर्थानं
अभिमानानं स्वाभिमानानं सांगावं वाटते कुलकर साहेब की ते खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी या ठिकाणी सुरुवात केली. मग ते आमचे बोराडे साहेब असू दे, बजापूरचे असू दे, आमचे डॉक्टर लोंढे असू दे, म्हणून बांधवांनो ही सुरुवात अमरावतीकरांनी केली. काय परिस्थिती होती मध्यंतरी, कशा पद्धतीने आपला समाज जेव्हा शेगावचा मेळावा होत होता, मला आठवते कुठेतरी कोपऱ्यात आपण त्या ठिकाणी बसलेलो असायचो. जिरमाळी समाजाची साधी दखल त्या मेळाव्यामध्ये घेतल्या जात नव्हते, हे वास्तवस्थिती आहे कवळेसाहेब. परंतु या लोकांनी एकत्र होऊन आता परिश्रम घेऊन हा डोलारा उभा केला. तुम्ही आम्हा सर्वांना एका माळेत जोडलं आणि समाज एक संघ केला. त्याची उत्पत्ती म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व निवडून आलो. बांधवांनो उद्या चालू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हा एक संघ झालेला समाज जेव्हा इतर राजकीय पक्षांना दिसेल, मी पक्षाचा उल्लेख या ठिकाणी करणार, इतर राजकीय पक्षाचा जेव्हा लोकांना माहिती पडेल की हा जिरमाळी समाज मोठ्या संख्येने एक संघ झालेला आहे, तेव्हा तेव्हा जागोजागी तिकीट देण्याचा विचार इतर राजकीय पक्षाला करावा लागतो. आज धनाढ्य लोकांना पाहून तिकीट दिल्या गेल्या, परंतु मला हे तिकीट दिल्या गेली ही समाज एक संघ असल्यामुळे नांदगावकर साहेब खऱ्या अर्थाने तिकीट दिले. आज आपल्या प्रभाग क्रमांक 1 अमरावती महानगरपालिकेमधून नवसारीमधून आमचे धीरज तायडे या ठिकाणी या एक स्टेजवर नमस्कार करून द्यायचा. नवसारी प्रभागामधून धीरज तायडेला उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. अतिशय कर्मठ शिवसैनिक आणि चांगलं काम करणारा माणूस आहे. हे याच्याकरता साहेब या ठिकाणी सांगतोय की नवसारी प्रभागामध्ये आपल्या समाजाचे अनेक मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधून आमचे विकास मरोडकर अपक्ष उभे आहे. बांधवांनो अपक्ष उभा राहण्याची हिंमत कोणी या जगामध्ये करत नाही, आपले लोक या ठिकाणी करतात. त्या ठिकाणी सुदगिरणी मधून कोकिळा रामाभाऊ सोळंके आमचे त्या ठिकाणी उभे आहे. 3 वेळा नगरसेवक राहिलेले, उपमहापौर राहिलेले आहेत. मी याकरता या ठिकाणी सांगतोय, पक्षात कुठल्याही आम्ही नेहमी सांगत असतो, झेंडा कुणाचा असू द्या, दांडा आपला असला पाहिजे, आपला समाज बांधव उभा केला पाहिजे. याच्यासाठी बांधवांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलायला उभं राहायचं. सावित्रीबाई फुलेंची काल जयंती आहे. आज माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आज कदाचित सावित्रीबाई फुलेंनी पहिली शिक्षिका म्हणून शाळा निर्माण केली असती तर तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलो नसतो बांधवांनो. म्हणून सावित्रीबाई फुलेंचे विचार सुद्धा आपल्याला आत्मसात करायचे. आणि बांधवांनो आम्ही निवडणूक लढत असताना तोडके लोक आमच्या सोबत होते. मजेशीर एक बाब सांगतो आणि संपवतो. आमची जी कोर कमिटी होती, कोर टीम होती 25 मुलांची, नांदकर साहेब त्या पोरांनी सर्वांनी ठरवून घेतलं होतं की सगळे पोरं माझ्यासोबत नांदगावचे या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या भरोशावरती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मी निवडून येऊ शकलो. त्यांनी सांगितलं की दादा पडलं तरी चालेल, पण दारूचा थेंबही कुणाला पाहिजे नाही. अरे त्या दारूला संस्कार उद्ध्वस्त केले, त्या दारूचा थेंब आम्ही पाजला नाही. या ठिकाणी कांताबाई लोंढे आमचे या ठिकाणी उपस्थित आहे. आवर्जून त्यांचा या ठिकाणी उल्लेख करतो की पती मरण पावल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होते, परंतु या बाईनं नवऱ्याचा व्यवसाय हातात घेतला. बस स्थानक परिसरामध्ये पोटाला पालू बांधून नाश्त्याची भेलची गाडी चालवते. एवढंच नाही, ते करत करत मुलीला नेटसेट केलं साहेब. मुलगी नेटसेट केली हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. आणि आज आमच्या पक्षातर्फे कांताताई त्या प्रभागामधून नगरसेविका म्हणून निवडून आले. हे याच्याकरता सांगतो की जिद्द चिकाटी जर आपल्या अंगामध्ये असेल तर खऱ्या अर्थानं आपण काहीही करू शकतो. उद्या यापैकी तुमच्यापैकी कुणी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती किंवा नगरपालिका, महानगरपालिकेचे नगरसेवक असू शकतील, परंतु धीरज भाऊ हा विचार आपण का करत नाही? महाराष्ट्रामध्ये जिरेमाळी समाजाचे आमदार का केले जात नाही? हा खऱ्या मग ते अक्षय भाऊ पारसकरच्या रूपाने का असेना, ते कुणाच्याही रूपाने असेना, डॉक्टर कानाडे साहेबांच्या रूपाने का असेना, दांडावकर साहेबांच्या रूपाने का असेना, कुणाच्याही रूपाने असो, परंतु जिरेमाळी समाजाचा आमदार येत्या निवडणुकीमध्ये झाला पाहिजे. हा छंद या ठिकाणी बांधवायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं लैला सदरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. माझ्या विजयामध्ये अमरावतीकर जनतेचा, या समाज बांधवांचा, या जिरेमाळी समाजांचा, या बहुउद्देशीय संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. आता तुम्ही म्हणाल की यांनी प्रचार केला काय? अक्षय भाऊ म्हणून यांनी प्रचार केला काय? काही पडद्याच्या पुढून कलाकार होते, काही पडद्या मागून कलाकार होते. अक्षय भाऊला माहित आहे काय झालं. परंतु खऱ्या अर्थाने या समाजाने जर प्रेम केलं, या जिरेमाळी समाज बहुउद्देशीय संस्थेने जे माझ्यासाठी प्रयत्न केले, बोराडे साहेब असू दे, नांदगावकर साहेब असू दे, मला माहिती आहे या लोकांनी काय प्रयत्न केले, त्याला परत उत्तरे काय भेटले याची जाणीव मला आहे. परंतु बांधवांनी एक आपला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने या लोकांनी मला सपोर्ट केला. गेल्या जिरेमाळी समाजाच्या अनेक वधूवर परिचय मिळाला. मला स्टेजवर माझी पात्रता नव्हती, मी फार श्रीमंत नव्हतो,
मला स्टेजवर स्थान दिलं, अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठं करण्याचं समाजामध्ये काम केलं, म्हणून मी आज त्या नांदगाव शहरामध्ये आमच्या वहिनीला नगराध्यक्ष म्हणून आणि मी नगरसेवक म्हणून आम्ही निवडून येऊ शकतो. त्याचा खरंच या दिलेवाडी समाज संस्थेला जाते असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आले, ऐकून घेतले. बांधवांनो, समाजासाठी खऱ्या अर्थानं वेळ काढला पाहिजे. ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. जो पैसा देऊ शकत असेल त्यांनी पैसा दिला पाहिजे, जो वेळ देऊ शकत असेल त्यांनी वेळ दिला पाहिजे, ज्यांच्यामध्ये संघटन कौशल्य असेल त्यांनी संघटन कौशल्य केलं पाहिजे. म्हणून ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, म्हणून या ठिकाणी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी करतो. यापुढे जेव्हा जेव्हा समाजासाठी आमची आवश्यकता असेल, आमची गरज असेल, महाराष्ट्रामध्ये कुठेही आमची तयारी असेल, मध्यंतरी आम्ही महाराष्ट्रावर समाजाच्या एकत्रीकरणासाठी फिरलो, या पुढेही महाराष्ट्राच्या कानी कोपऱ्यामध्ये आम्ही फिरू आणि हा समाज एकसंघ करू असं आश्वासन या ठिकाणी करतो. आपला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबण्यापूर्वी एक ओळ म्हणतो, माणूस म्हणून जन्मास आलो, माणूस म्हणून जगायचा आहे. माणूस म्हणून जन्मास आलो, माणूस म्हणून जगायचा आहे. नसलो मी धनवंत, नसलो मी गुणवंत. या ठिकाणच्या समाजाच्या प्रत्येक माणसाच्या घरात मत दीप उजळायचे, घरात मत दीप उजळायचे. अशा वैदिकच्या मायेचे अनेक इंदोरीचे लोक आले, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय भारत. युवतींची नोंदणी झालेली नाही, पुस्तकात त्यांचं नाव आहे, तरी पण ते या ठिकाणी आलेले आहेत. ते आपला परिचय देऊ इच्छितात. कृपया आपण या गोष्टींची दखल घ्यावी. डॉक्टर अश्विनी रोमटे आणि प्रतिभा प्रकाश कानडे. मी शुभम बंड शुभम बंड यांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय द्यावा. नमस्कार, माझं नाव शुभम गिरीशराव बंड. मी राहणार कोकण. वडिलांचं नाव गिरीश रामजी बंड. शिक्षण माझं BE इलेक्ट्रिकल अमरावती कोकणातून झालेलं आहे. जन्मतारीख 22 ऑगस्ट 1995. भाऊ एक आणि बहीण मोठी विवाहित. स्वर्गीय गजानन शेषरावजी महादेव, राहणार मावळीच्या आगे, अपेक्षा अनु. 8/1/2020 पासून करायला जायचे. माझे नाव डॉक्टर अश्विनी विनोदराव लोमटे. वडिलांचे नाव श्री विनोदराव मनोहरराव लोमटे. माझं शिक्षण झालं BHMS फ्रॉम होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि सर्टिफिकेट कोर्स इन गायनेकोलॉजी अँड ऑब्स्टेटिक्स आणि सर्टिफिकेट कोर्स इन चाइल्ड हेल्थ. आणि माझे गाव आहे पिंपळखुटा आरमड, तालुका जिल्हा अमरावती. माझी जन्मतारीख 25 ऑक्टोबर 1999. मला एक भाऊ आहे, त्याचे नाव वैभव विनोदराव लोमटे. त्याचं शिक्षण झालं D.Pharm. बहीण नाही. आणि मी सध्या श्री गायत्री कृपा क्लिनिकमध्ये ॲज अ होमिओपॅथी कन्सल्टंट म्हणून जॉब करते. आणि माझे काका आहेत डॉक्टर प्रमोद मनोहरराव लोमटे आणि काकांच्या क्लिनिकमध्ये मी कन्सल्टंट म्हणून काम करते. धन्यवाद. यानंतर अपेक्षा अनुरूप. नमस्कार सर्वांना. माझे नाव डॉक्टर दीपक मनोहर बोराडे. वडिलांचे नाव मनोहर आत्माराम बोराडे. माझे शिक्षण मास्टर ऑफ व्हेटनरी सायन्स इन ॲनिमल न्यूट्रिशन फ्रॉम हापसू नागपूर. जन्मदिनांक 27 जानेवारी 1997. गाव बोथा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. भाऊ 2 आहेत. मोठा भाऊ राहुल मनोहर बोराडे, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद अलिबाग, रायगड, विवाहित आहे. लहान भाऊ गणेश मनोहर बोराडे, असिस्टंट सिव्हिल इंजिनियर PWD खामगाव, अविवाहित आहे. बहीण नाही.